आणि आता पाहूयात महाफास्ट 100 बातम्या। महायुतीत 170 ते 175 जागांवरील तिढा सुटला। उर्वरित जागांवर अमित शहांच्या उपस्थितीत चर्चा होणार, सूत्रांची माहिती। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर भाजपची 23 आणि 24 सप्टेंबरला बैठक। भाजपा कोर कमिटीसह निवडणूक समिती सदस्य उपस्थित राहणार। पितृपक्षानंतर भाजप पहिल्या 50 उमेदवारांची नावे जाहीर करणार। अजित पवार गट महायुतीत 70हून अधिक जागांवर दावा करणार। विद्यमान आमदारांपैकी कोणाचंही तिकीट कापलं जाणार नाही। देवगिरीवरील बैठकीत हमी तर वादग्रस्त वक्तव्य टाळण्याच्याही सूचना। जागा वाटपावर महाविकास आघाडीची आज आणि उद्या बैठक। जागा वाटपात 120 मतदारसंघ निश्चित। राहिलेल्या मतदारसंघांबाबत बैठकीत चर्चा होणार, सूत्रांची माहिती। महाविकास आघाडीत जागा वाटपाबाबत सकारात्मक चर्चा। प्रत्येक जागेवर सहमत, मतभेद नाहीत। एखाद्या दुसऱ्या जागेवरून दुमत असू शकतं, संजय राऊतांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री शिंदेंसह दोन्ही उपमुख्यमंत्री आज नागपुरात मुक्कामी। शिंदे फडणवीस अजितदादांमध्ये रात्री विधानसभा जागा वाटपावर चर्चा होण्याची शक्यता। वन नेशन वन इलेक्शन लोकशाही विरोधी। वन नेशन वन इलेक्शनवरून यांना नो इलेक्शन करायचंय, त्याचीच ही तयारी। संजय राऊतांची केंद्र सरकारवर टीका। आपले संस्कार स्वभाव स्वच्छ असले पाहिजेत, सकाळचं प्रदूषण कमी झालं पाहिजे। स्वच्छता अभियानावर बोलताना मुख्यमंत्री शिंदेंचा संजय राऊतांना टोला। संविधान बदलणार, समान नागरी कायदा आणणार असं काहींनी सांगितलेलं। चंद्रसूर्य हयात असेपर्यंत कुणी संविधान बदलू शकत नाही। उपमुख्यमंत्री अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा। अजितदादा गटाकडून मराठवाड्यातील 5 जागांवर दावा। पाथरी, जालना शहर, घनसावंगी, गंगापूर, धाराशिव, कळंब मतदारसंघावर दावा केला जाणार, सूत्रांची माहिती। राणे गायकवाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर अजितदादा गटाचे आमदार नाराज। आपल्या आमदारांनी अशा पद्धतीने वादग्रस्त वक्तव्य करू नयेत। अजित पवारांच्या आमदारांना आणि प्रवक्त्यांना सूचना। भाजपला देशातील लोकशाही मान्य नाही, नेते अशी वक्तव्य करतात। मोदी शहा गप्प का आहेत? गायकवाड बोंडेंनी केलेल्या वक्तव्यानंतर नाना पटोलेंचा सवाल। नागपुरात संजय गायकवाड अनिल बोंडेंविरोधात काँग्रेसचं आंदोलन। गायकवाड बोंडेंच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला। कार्यकर्त्यांची घोषणाबाजी। मंत्री अब्दुल सत्तारांच्या समर्थकांकडून आज सिल्लोड बंदची हाक। रावसाहेब दानवेंच्या विरोधात मोर्चा। दानवेंनी सिल्लोडचा उल्लेख पाकिस्तान असा केल्यानं मोर्चा काढणार। बुलढाण्यात आज महिला सशक्तीकरण कार्यक्रम। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत 26 पुतळ्यांचं आज लोकार्पण होणार। मुख्यमंत्री शिंदेंसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जय्यत तयारी। मलकापूर, नांदुरा, धाड, चिखलीकडून येणाऱ्या वाहतूक मार्गात बदल, पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन। योजना काय देता? आमच्या कांद्याला भाव द्या। पंतप्रधानांसह मुख्यमंत्री आणि आमदारांना मोफत कांदे देऊ। आमदार बच्चू कडू यांचा सरकारला घरचा आहेर। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा 23 तारखेला विदर्भ दौरा। विदर्भातील विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार। विदर्भातील 62 पैकी जास्तीत जास्त जागा भाजप लढण्याची शक्यता। 24 सप्टेंबरला अमित शहा कोल्हापूर दौऱ्यावर। कोल्हापूर जिल्हा बँकेच्या शाखेच्या उद्घाटनासाठी येणार। अमित शहा यांची कोल्हापुरात जाहीर सभाही पार पडणार। मुंबईतील भाईंदर परिसरात आज काँग्रेसची कोकण विभागीय आढावा बैठक। काँग्रेसचे वरिष्ठ नेते उपस्थित राहणार। नितीन गडकरी आणि शरद पवार सांगलीत एकाच मंचावर येणार। 4 ऑक्टोबरला मराठा समाज संस्थेच्या कार्यक्रमाला दोन्ही नेते हजेरी लावणार। भाजपचे माजी खासदार संजय काका पाटील यांची माहिती। संजय दिना पाटील यांच्या खासदारकीला हायकोर्टात आव्हान। शपथपत्रात आईच्या नावाचा उल्लेख नसल्यानं अपात्र ठरवण्याची मागणी। संजय दिना पाटलांवर नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप। पुण्यात संभाजीराजे छत्रपती, बच्चू कडू आणि राजू शेट्टींची एकत्रित बैठक। विधानसभेसाठी रणनीती आखण्याची शक्यता। पायात पाय घालून कुणी युती केली तर कुणी आघाडी केली। 2 राष्ट्रवादी, 2 शिवसेना आणि 1 काँग्रेस। बच्चू कडूंचं वक्तव्य। तर फुकटची सत्ता तुम्हाला मिळणार नाही, बच्चू कडूंचा निशाणा। प्रकाश आंबेडकर आणि जरांगेंना सोबत घेण्याबाबत चर्चा सुरू। आम्ही एकत्र येण्यासाठी प्रयत्न करत आहोत, राजू शेट्टींची माहिती। अंतरवाली सराटीत मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आज 3रा दिवस। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षणाच्या मागणीवर जरांगे ठाम, तर सगळे सोयऱ्यांसंदर्भात अध्यादेशाची अंमलबजावणी करण्याची मागणी। राजरत्न आंबेडकर मनोज जरांगेंच्या भेटीला। राजरत्न आंबेडकरांकडून अंतरवाली सराटीत मनोज जरांगेंची भेट। मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे आज काँग्रेसमध्ये प्रवेश करणार। संजय पांडे वर्सोवामधून विधानसभा निवडणूक लढण्यास इच्छुक। महाविकास आघाडीच्या काळात संजय पांडेंनी सांभाळली होती मुंबई पोलीस आयुक्त म्हणून जबाबदारी। साखर उद्योगात धोरणात्मक बदल करण्यासाठी केंद्र सरकारच्या हालचाली सुरू। कोल्हापुरात राजू शेट्टींच्या उपस्थितीत राज्यस्तरीय खांडसरी आणि गुळ पावडर उत्पादक असोसिएशनची बैठक संपन्न। लाडकी बहीण योजनेमुळे अजित पवारांची लोकप्रियता वाढली। अजित पवार गटाचा दावा। लोकसभा निवडणुकीनंतर दादांच्या इमेजमध्ये बदल झाल्याचा दादा गटाचा दावा।
गिरगाव चौपाटीवर मुख्यमंत्री शिंदे स्वच्छता अभियानात सहभागी. शिंदेंनी स्वतः ट्रॅक्टर चालवत स्वच्छतेचा आढावा घेतला. मालेगावात ठाकरे गटाला धक्का. ठाकरे गटाच्या तालुकाध्यक्षासह पदाधिकाऱ्यांचे राजीनामे. अद्वै हिरेंकडून पदाचा गैरवापर. पदाधिकाऱ्यांचे आरोप. रुपाली चाकणकरांच्या उपस्थितीत मुक्ताईनगरमध्ये विद्यार्थी युती संवाद कार्यक्रम. वाढत्या अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर जनजागृती कार्यक्रमाचं आयोजन. पालकमंत्र्यांनी अमरावतीचा दौरा करून ओला दुष्काळ जाहीर करावा. शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. खासदार बळवंत वानखेडेंची मागणी. नंदुरबार शहराला एक दिवसाआड पाणी पुरवठा होणार. विरचक धरणात सध्या मुबलक पाणीसाठा. मंत्री विजयकुमार गावितांची माहिती. शोएब असद यांची दादा गटाच्या अल्पसंख्याक विभागाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती. विधानसभेपूर्वी नियुक्ती झाल्यानं दादा गटाचा मुस्लिम मतांवर डोळा असल्याची चर्चा. गोपीचंद पडळकर फडणवीसांचा पाळीव कुत्रा. पवार गटाचे नेते आणि माजी आमदार अनंतकुमार पाटलांची टीका. तर पडळकरांनी पवारांची माफी मागावी अन्यथा फिरू देणार नाही. पडळकरांच्या पवारांवरील टीकेनंतर अनंतकुमार पाटलांचा इशारा. अजित पवार गटाने पक्षांतर्गत समन्वयक नेमले. पुण्यातील राहुल पोकळे यांची मुख्य समन्वयक म्हणून नेमणूक. पक्षाच्या संघटनात्मक स्थितीचा अहवाल प्रदेश स्तरावर देण्याची जबाबदारी. नांदेडमधील लोहा कंधार मतदारसंघात आमदार श्यामसुंदर शिंदेंच्या हस्ते विविध विकास कामांचं भूमिपूजन. शासकीय धान्य गोदामासह रस्त्याच्या कामांचं भूमिपूजन. नागपूर शहरात सर्व 6 विधानसभा जागांवर काँग्रेसचा दावा. नागपूर पूर्व विधानसभा मतदारसंघात काँग्रेस नेत्या संगीता तलमलेंकडून तयारी सुरू. परिवर्तन यात्रेतून तलमले यांचा प्रचार सुरू. विरारमधील चिखलडोंगरी येथील सबस्टेशनच्या कामाचं भूमिपूजन. 167 कोटींच्या कामाचं भूमिपूजन. आमदार हितेंद्र ठाकूरांच्या पाठपुराव्याला यश. दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी ग्रामपंचायतीविरोधात माजी उपसरपंचांचं आमरण उपोषण. उपोषणाला माजी आमदार सिद्धराम म्हेत्रे यांनी उपोषणस्थळी भेट दिली. अहमदनगरच्या नेवासा फाटा येथे धनगर समाजाचं आंदोलन. धनगर समाजाला एसटी प्रवर्गात समावेश करण्याच्या मागणीसाठी धनगर बांधवांचं उपोषण.